11व्या शतकात बांधलेलं हे मंदिर आहे। अंबरनाथ मंदिराचं सगळ्यात मोठं रहस्य, मंदिराच्या भिंतींवरती या कामुक आकृत्या का कोरल्या असतील। चला आजच्या या स्पेशल ब्लॉगमध्ये जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत अंबरनाथ शिव मंदिर म्हणजेच आंबरेश्वर मंदिरात। त्यासाठी आपण डोंबिवली स्टेशनवरून 8:02ची बदलापूर फास्ट लोकल ट्रेन पकडली। आता आपण अंबरनाथ स्टेशनला उतरलेलो आहोत। अंबरनाथ स्टेशनचा ठीक बाहेर तुम्हाला हा चौक दिसेल। छत्रपती शिवाजी महाराजांची इथे मूर्ती आहे। स्टेशनच्या अगदी समोर हा चौक आहे। समोर तुम्हाला शिवाजी महाराजांची मूर्ती दिसेल। ह्या चौकात आल्यानंतर आपण थोडी पेटपूजा करूया आणि पेटपूजा करून झाल्यावरती अगदी समोरच रिक्षा स्टँड आहे आणि तिथे जाऊन आपल्याला अंबरेश्वर मंदिरासाठी रिक्षा मिळेल। रिक्षाचं भाडं शेअरिंगमध्ये 20 रुपये आहे। आणि आता आपण आंबरेश्वर मंदिराशी इथे पोहोचलेलो आहोत, मंदिराच्या बाहेर पोहोचलेलो आहोत। मुळात व्हिडिओचा थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेल की हा व्लॉग थोडासा स्पेशल असणार आहे आणि ह्या 11व्या शतकात बांधलेल्या मंदिराविषयी आपण सगळ्यात जास्त माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। काय आहे या मंदिराचा इतिहास किंवा हे मंदिर कोणी बांधलं आहे, या सगळ्याचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया आणि हळूहळू पूर्ण मंदिर जाणण्याचा प्रयत्न करूया। तर चला। आता आपण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत। हे मंदिर 11व्या शतकात बांधलं गेलं आहे, म्हणजे साधारणपणे इसवी सन 1060मध्ये हे मंदिर बांधलं गेलं आहे। मंदिराच्या आपण आता सध्या गर्भगृहात म्हणजे मंदिराच्या आतमध्ये जाणार आहोत। मंदिराच्या बाहेर ही खूप सुंदर अशी सुबक अशी नंदीची मूर्ती आणि त्याच्या पाठीमागे जुन्या नंदीची मूर्तीसुद्धा ठेवली गेली आहे। हळूहळू आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाऊ। मंदिराच्या आतमध्ये गेल्याच आपल्याला या मंदिराच्या भक्कम अशा मोठ्या मोठ्या भिंती आणि स्तंभ दिसतात। मंदिराचा वरचा कलशाचा जो भाग आहे तो अत्यंत सुरेख असा कोरला आहे। आणि या मंदिराची खासियत अशी की या मंदिरातलं जे शिवालय आहे, शंकराची जी पिंड आहे, ही जमिनीच्या 10 ते 15 फूट खाली आहे। आपल्याला पायऱ्या उतरून खाली जावं लागतं। आतमध्ये एक खोली आहे, इथे तुम्हाला शंकराची नवीन पिंड दिसेल। तर बघू शकता की किती जमिनीच्या आतमध्ये मंदिर बांधलं गेलं आहे। आता आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत आणि मंदिराच्या बाहेर आपल्याला जुनं शिवलिंग दिसेल। इथे जुनं शिवलिंग, जुना नंदी याचे काही अवशेष आहेत आणि ठीक बाजूलाच आपल्या गणरायाचं सुद्धा मंदिर आहे। इथून आपल्याला पूर्ण मंदिर दिसू शकतं। तर आता हे मंदिर इतकं खास का आहे, तर हे मंदिर इतकं खास आहे कारण याच्या बाहेर असलेलं हे कोरीव काम तेव्हाच्या काळात पूर्णपणे दगडात कोरलेलं हे मंदिर आहे। या मंदिराचं मूळ बांधकाम हे हेमाडपंथी शैलीमध्ये आहे। मंदिराचा लिखित इतिहास असा की हे मंदिर चित्तराजा या राजाने शिलाहारा डायनेस्टीमध्ये बांधलं आहे। तर काही स्थानिक कथांनुसार पांडवांनी त्यांच्या वनवासात हे मंदिर एका रात्रीत बांधलं आहे। प्रथम दर्शनी मंदिराच्या बाहेरील भिंतींवरती तुम्हाला बऱ्याच अशा देवदेवतांच्या मूर्त्या दिसतील। गणेशाची मूर्ती असेल किंवा शंकराची मूर्ती असेल, विष्णूची मूर्ती असेल, अशा बऱ्याच तुम्हाला मूर्त्या दिसतील। या मंदिराच्या भिंतींवरती तुम्हाला बऱ्याच अशा महासिद्धांच्या मूर्त्यांचे दर्शन घडतात। महासिद्ध म्हणजे महान असे ऋषी किंवा त्यांच्या मूर्त्यांचे तुम्हाला इथे दर्शन घडतं। ह्या मंदिराची सगळ्यात महत्त्वाची आणि खासियत म्हणजे इथे पूर्णपणे एक जीवन म्हणजे एका राजाचं जीवन कसं असेल किंवा एका महासिद्धाचं जीवन कसं असेल हे पूर्णपणे कोरलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भिंतींवरती काही कामुक आकृत्या म्हणजे कामवासनेच्या काही आकृत्या कोरल्यात। तर ह्या आकृत्या का कोरल्यात ह्यामागे 3 महत्त्वाची आणि मूळ कारणं आहेत। तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे तेव्हाच्या काळात महाराष्ट्रात नाथ संप्रदाय आणि तांत्रिक परंपरा ही खूप प्रचलित होती। तेव्हाच्या काळात स्त्री आणि पुरुषाच्या मिलनाला केवळ वासना न मानता शिव आणि शक्ती, शिव आणि पार्वतीच्या मिलनातून तयार झालेली ऊर्जा मानायचं आणि ही ऊर्जा कशी प्राप्त करायची याचे धडे या शिल्पांमधून दिले जायचे। दुसरा अर्थ असा की ह्या मंदिरांच्या भिंतींवरती हिंदू धर्मात असलेले 4 पुरुषार्थ दर्शवले जायचे, जसे की धर्म, अर्थ, काम, मोक्ष। तर कामवासना म्हणून या मंदिराच्या भिंतींवरती कोरली गेली आहे।
आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा अर्थ म्हणजे जर तुम्ही ही कामुक चित्र पाहिली तर फक्त मंदिराच्या बाहेरच्या भागात आहे, मंदिराच्या गाभाऱ्यात आतमध्ये काहीच नाही आहे. याचा केवळ एकच अर्थ आहे की जी आपली मनाची शांती आहे ती आपल्याला गाभाऱ्यात मिळेल. त्यासाठी आपल्याला आपले सगळे वासना असतील किंवा काही असेल हे सगळे आपल्याला बाहेर सोडून यायचे, तेव्हाच आपण मंदिराच्या गाभाऱ्यात शांततेत आपण प्रवेश करू शकतो. तर बेसिकली हे सगळं तत्त्वज्ञान आपल्याला या बाहेरच्या शिल्पांमधून, बाहेरच्या चित्रांमधून कोरलेल्या जितकी चित्र आहेत, जितक्या मूर्त्या आहेत, त्या सगळ्यांमधून आपल्याला हे तत्त्वज्ञान मिळतं. ते बऱ्याच देवांच्या मूर्त्यासुद्धा आहेत, त्या भग्नावस्थेत आहेत. आम्ही पूर्ण एक्सप्लोअर केलं आणि त्यावरून एकच जाणवतं की त्या काळी मंदिर हे फक्त देवस्थान किंवा असं काही नाही आहे, तर हे पूर्ण ज्ञानाचं भंडार आहे. इथून तुम्हाला जगातलं कोणतंही तत्त्वज्ञान सहज पद्धतीने मिळू शकतं. मंदिराच्या थेट उजव्या बाजूस त्या काळी बांधलेली एक पाण्याची टाकीसुद्धा आहे. तुम्ही बघू शकता एक छान असं बांधकाम याचं आहे, बाजूला पायऱ्यासुद्धा आहेत खाली उतरायला. तर हेच आहे मुंबईच्या सगळ्यात जवळ असलेलं एक आर्किटेक्चरल वंडर, अंबरनाथ शिव मंदिर, अंबरनाथ शिवालय किंवा आंबरेश्वर मंदिर. तुम्हीसुद्धा तुमच्या नातेवाईकांसोबत, फॅमिलीसोबत, मित्रांसोबत या मंदिराला नक्की भेट देऊ शकता. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि या माझ्या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.